लास्ट लेक्चरला आपण इनडिटर्मिनंट फॉर्म 0/0 काय असतो आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स बघितली होती. आता नेक्स्ट इनडिटर्मिनंट फॉर्म कोणतं असेल? इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. इफ लिमिट ऑफ एफ एक्स ॲज एक्सटेंड्स टू इज इन्फिनिटी अँड लिमिट ऑफ जी एक्स ॲज एक्सटेंड्स टू इज द इन्फिनिटी, देन द limit of fraction f x upon g x as limit x tends to a is the limit of f x as x tends to a upon limit of g x tends to a. अप्पर ही क्वांटिटी काय येईल? इन्फिनिटी. लोअर लिमिट डिनॉमिनेटरचं लिमिट इन्फिनिटी, म्हणजे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी हा फॉर्म येईल. हा झाला सेकंड फॉर्म. आता आपल्याला 0/0 असेल तर आपल्याला काढता येतं लिमिट. आता याचं आपण कन्वर्शन करू 0/0मध्ये. रिअरेंजिंग दिस एफ एक्स अपॉन जी एक्स. काय करू? एफ एक्स न्युमरेटरला आहे, तो डिनॉमिनेटरला गेल्यावर काय होईल? 1/f(x). हा डिनॉमिनेटरला आहे, न्युमरेटरला पाठवल्यावर काय होईल? 1/g(x). म्हणजे 1/g(x) डिवायडेड बाय 1/f(x). म्हणजेच काय होईल? 1/g(x) इंटू f(x). दॅट इज f(x upon g(x) आहे. फक्त आपण त्याला रिअरेंज केलं नाही. आता याचं लिमिट ठेवलं न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरचं. 1 लिमिट ऑफ g(x) ॲज एक्स टू ए अपॉन 1 लिमिट ऑफ f(x) ॲज एक्स टेंड्स टू ए. याचं लिमिट किती असेल? 1/∞, 1/∞ आणि 1/∞ इज द 0/0. म्हणजे f(x/g(x) जर ह्याचं लिमिट इन्फिनिटी/इन्फिनिटी येत होतं त्यावेळेस आपण काय केलं? रिअरेंजिंग f(g(x) in terms of 1/g(x) divided by 1/f(x). Then limits turns into 0/0 which is the first indeterminate form. आणि ह्या फॉर्ममध्ये जर इनडिटर्मिनंट फॉर्म असेल तर ते सॉल्व करायची मेथड आपल्याला माहीत आहे. आता एक्झाम्पल बघू. इव्हॅल्युएट लिमिट ऑफ लॉग ऑफ x मायनस ए अपॉन लॉग ऑफ e⁻x-e⁻a लिमिट ॲज x टेंड्स टू a. आता आहे ती क्वांटिटी घेतली. कॉल दिस ॲज अ 1 नंबर. न्युमरेटरचं लिमिट ॲज x टेंड्स टू a आणि डिनॉमिनेटरचं लिमिट ॲज x टेंड्स टू a. काय करू? एकच्या ठिकाणी a ठेवू. लॉग ऑफ a-a, लॉग ऑफ e⁻e⁻a, लॉग ऑफ 0 दॅट इज इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. हा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी फॉर्मला आपण काय करू? एक तर ह्याचं 0/0मध्ये कन्वर्ट करू किंवा 0/0 फर्स्ट इनडिटर्मिनंट फॉर्ममध्ये असेल तर आपण लिमिट करताना काय करू? तो डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर घेत होतो. मग हे जे 1 आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर सेपरेट घेऊ. लॉग ऑफ x-a चा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1/x-a. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1/e⁻x-e⁻a आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस क्वांटिटी इज द e⁻x आणि e⁻a 0. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू a ऑफ 1/x-a ॲट द डिनॉमिनेटर e⁻x अपॉन e⁻x-e⁻a. आता हा डिनॉमिनेटरला आहे म्हणजे 1/this आणि हा डिनॉमिनेटरला आहे e⁻x आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे म्हणून हा काय जाईल? न्युमरेटरला जाईल. फॉर एक्झाम्पल x-a डिवायडेड बाय e⁻x अपॉन e⁻x म्हणजे 1/x-a इंटू e⁻x आणि म्हणजे e⁻x-e⁻a अपॉन x-a इंटू e⁻x. आता याचं लिमिट ठेवल्यानंतर काय होईल? ॲज x टेंड्स टू a e⁻a मायनस e⁻a इंटू a-a. e⁻a इज द 0 0/0. आता त्या फॉर्ममध्ये आल्यानंतर आपल्याला आणखीन काय करायला लागेल? आणखीन एल हॉस्पिटल रूल वापरायला लागेल. टेकिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्युमरेटरला काय होतं? e⁻x मायनस याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? e⁻x आणि डिनॉमिनेटरला काय? e⁻x इंटू x मायनस आहे
म्हणजे ई रेश टू एक्स ॲज इट इज एक्स मायनस एचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि एक्स मायनस ए ॲज इट इज आणि ई रेश टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेश टू एक्स आणि मध्ये प्लस असेल तर आता याचं लिमिट ठेवलं ई रेश टू ए अपॉन ई रेश टू ए प्लस ए मायनस ए झिरो. तर ई रेश टू ए अपॉन ई रेश टू ए प्लस झिरो म्हणजे ई रेश टू ए अपॉन ई रेश टू ए दॅट इज द 1 विच इज द लिमिट ऑफ गिवन quantity. Next example, evaluate limit as x tends to pi by 2 of tan 3x upon tan x. आता अप्पर लिमिट आणि डिनॉमिनेटरचं लिमिट आणि डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं लिमिट सेपरेट करू. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 2 ऑफ टॅन 3 बाय टी एक्स ॲट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं काय टॅन एक्स म्हणजे टॅन 3 पाय बाय 2 आणि टॅन पाय बाय 2 म्हणजे टॅन 3 पाय बाय 2 आणि टॅन पाय बाय 2 काय होईल इन्फिनिटी बाय इन्फिनिटी म्हणजे तो इनडिटर्मिनंट फॉर्म्युला. अप्लाइंग अगेन एल हॉस्पिटल रूल टेकिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता टॅन 3x डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर ऑफ 3x आणि 3x डेरिव्हेटिव्ह 3 आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हे 3 कॉन्स्टंट असल्यामुळे आपण आउटसाईड द लिमिट घेतलं. लिमिट 3 इंटू लिमिट ऑफ एक्स टेन्स टू पाय बाय 2 ऑफ सेक्स स्क्वेअर 3x अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स. सेक मीन्स 1 अपॉन कॉस म्हणजे सेक्स स्क्वेअर ऑफ 3x मीन्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3x आणि 1 अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स मीन्स कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस एक्स इज द सेक एक्स. आता कॉस स्क्वेअर असेल तर त्यामुळं सेक म्हणजे 1 अपॉन कॉस त्यामुळं कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर 3x. आता इथं लिमिट ठेवलं तर काय होईल कॉस स्क्वेअर ऑफ पाय बाय कॉस स्क्वेअर ऑफ 3 इंटू पाय बाय 2 म्हणजे 0 बाय 0 अगेन अप्लाय एल हॉस्पिटल रूल टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता काय आलं होतं इथं कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स इंटू मायनस साइन एक्स आणि कॉस स्क्वेअर ऑफ 3xचा डेरिव्हेटिव्ह काय 2 कॉस 3x आणि कॉस 3xचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3x आणि 3xचा डेरिव्हेटिव्ह 3. 2 दिस 3 गेट कॅन्सल 3 गेट कॅन्सल 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स 2 इंटू साइन 3x अँड कॉस 3x मायनस गेट कॅन्सल 2 साइन एक्स कॉस एक्स इज द साइन 2x साइन 3x कॉस 3x इंटू 2 इज द साइन 6x. आता याचं लिमिट ठेवलं साइन 2 पाय बाय 2 साइन 6 पाय बाय 2 साइन पाय अपॉन साइन 3 पाय 0 अपॉन 0. आणखीन काय करायला लागेल आपल्याला एल हॉस्पिटल रूल अप्लाय करायला टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. कुणाचं घ्यायचं आता डेरिव्हेटिव्ह साइन 2x आणि साइन 6. साइन 2xचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 आणि साइन 6xचा डेरिव्हेटिव्ह कॉस 6x आणि 6xचा डेरिव्हेटिव्ह 6. 2 बाय 6 मीन्स 1 बाय 3 लिमिट ऑफ कॉस 2x अपॉन कॉस 6 ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 2. आता लिमिट 2 कॉस ऑफ 2 इंटू पाय बाय 2 कॉस ऑफ 6 इंटू पाय बाय 2 म्हणजे कॉस ऑफ पाय अपॉन कॉस 3 पाय म्हणजेच काय होईल कॉस ऑफ -1 अपॉन कॉस 3 पाय इज अगेन -1 कॉस पाय -1 कॉस 2 पाय 1 आणि कॉस 3 पाय अगेन -1 हे -1 म्हणजे मायनस मायनस प्लस देन वी गेट 1 अपॉन 3. नेक्स्ट एक्झाम्पल इव्हॅल्युएट लिमिट ऑफ लॉग ऑफ थिटा मायनस पाय बाय 2 अपॉन टॅन थिटा ॲज थिटा टेन्स टू पाय बाय 2. आता इथं पाय बाय 2 ठेवल्यानंतर लिमिट काय होईल लॉग ऑफ पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 अपॉन टॅन पाय बाय 2 पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 0 लॉग ऑफ 0 अपॉन टॅन पाय बाय 2 म्हणजे इन्फिनिटी लॉग 0 अपॉन इन्फिनिटी लॉग 0 इज द इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी विच इज द इनडिटर्मिनंट फॉर्म. काय करू आपण आणखीन एल हॉस्पिटल रूल वापरू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटरला काय होतं लॉग ऑफ थिटा मायनस पाय बाय 2 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 अपॉन थिटा मायनस पाय बाय 2 आणि थिटा मायनस पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा इज 1 आणि इथं काय होतं टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर थिटा. ठीक आहे
आता इतर थिटा π/2 ठेवल्यानंतर काय होईल, π/2 - π/2 अपॉन सेक स्क्वेअर π/2. हे π/2 0 1/0 आणि सेक मीन्स 1/cos 0. ही सुद्धा इन्फिनिटी होईल. आणि जर डायरेक्ट आपण जरा रिअरेंज केलं इथं दुसऱ्या मेथडनं, हा डिनॉमिनेटर 1/this आहे आणि हा सेक स्क्वेअर 1/सेक स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर थिटा अपॉन थिटा मायनस π/2. ह्याचं लिमिट ठेवल्यावर कॉस स्क्वेअर π/2 अपॉन π/2 - π/2 दॅट इज 0/0. इथं इन्फिनिटी ह्या मेथडनं असं केलं तर इन्फिनिटी आणि असं आलं की 0. आता एल हॉस्पिटल रूल वापरायला लागेल. आता हे जरा रिअरेंज करतो आहे आपण, म्हणजेच काय करतो आहे, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन थिटा मायनस π/2 अप्लाय एल हॉस्पिटल रूल. कॉस स्क्वेअर थिटा/2 अपॉन थिटा मायनस π/2ला याचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस थिटा इंटू कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 -2 इंटू साईन थिटा कॉस थिटा मायनस साईन 2 थिटा थिटा π/2 ठेवलं मायनस साईन 2 इंटू π/2 दॅट इज मायनस साईन पायची व्हॅल्यू 0 आणि लिमिट काय तर 0 अँड दॅट इज द फायनाईट क्वांटिटी. नेक्स्ट इनडिटर्मिनंट फॉर्म बघू. 0 इंटू इन्फिनिटी और इन्फिनिटी इंटू 0. Consider the limit of gx into fx into gx as extends to a. When limit of fx is 0 and limit of gx is the infinity, then fx gx आणि fx gx means न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला काय होईल 1/gx. हा न्यूमरेटरला gxला fx डिनॉमिनेटरला काय होईल 1/fx. आता fxची व्हॅल्यू 0 आहे, gxची इन्फिनिटी आहे. 0/1/इन्फिनिटी म्हणजे 0/0. gx ठेवला इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी/इन्फिनिटी. म्हणजे हा जो फॉर्म आहे इथं ठेवल्यावर fxची व्हॅल्यू 0 आणि इथं ठेवल्यानंतर याच्यात fxची व्हॅल्यू 0 आणि gxची इन्फिनिटी, हा फॉर्म येतो. हा फॉर्म आपण कुठं कन्वर्ट केला, हा gx डिनॉमिनेटरला नेला किंवा fx डिनॉमिनेटरला नेला तर काय होईल 0/0 किंवा इन्फिनिटी. एकदा ह्या फॉर्ममध्ये आलं की आपल्याला त्याचं लिमिट काढणं माहीत आहे. म्हणजे आपण 0 टू इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी टू 0 हा आपल्याला 0/0 किंवा इन्फिनिटीमध्ये कन्वर्ट करता येतो. आता एक्झाम्पल हो, इव्हॅल्युएट लिमिट ऑफ साईन एक्स इंटू लॉग एक्स ॲज एक्सटेंड्स टू 0. आता साईन एक्सचं लिमिट काय असेल, साईन 0 किती असेल 0, लॉग 0 किती असेल इन्फिनिटी. म्हणजे ह्याचं लिमिट ठेवल्यावर काय होईल 0 इंटू इन्फिनिटी. मग आपण हे रिअरेंज करू, एक डिनॉमिनेटरला ढकलू कोण, साईन किंवा लॉग एक्स. आता लॉग एक्स डिनॉमिनेटरला घेतल्यावर काय होईल 1/log x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणं अवघड जाईल. म्हणून लॉग एक्स काय करू आपण न्यूमरेटरलाच ठेवू. साईन एक्स डिनॉमिनेटरला पाठवतो म्हणजे 1/sin x होईल. याचं लिमिट ठेवलं लॉग 0/1/sin 0, लॉग 0 इन्फिनिटी आणि 1/sin 0, 1/0 दॅट इज द इन्फिनिटी. मग काय करायला लागेल आपल्याला, लॉग एक्स अपॉन 1/sin x, 1/sin x इज द कोसेक एक्स. अप्लाय एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल म्हणजे काय, टेकिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर अँड डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1/x अँड कोसेक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे एक्स डिनॉमिनेटरला कोसे 1/cos मीन्स साईन, 1/cot इज द टॅन एक्स. मग साईन एक्स साईन एक्स अपॉन एक्स लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 0 ऑफ साईन एक्स अपॉन एक्स इंटू लिमिट ऑफ टॅन एक्स. म्हणजे याचं लिमिट किती असतं 1 आणि याचं लिमिट 0, 1 अँड 0 म्हणजे 1 अँड 0 म्हणजे लिमिट किती झालं 0. आणि ही दुसरी मेथड, याचंसुद्धा लिमिट 0 येतं. इथं थांबू आपण.